अतिशय सुरेख फटका होता आणि बॉल आपण पाहतोय त्या ठिकाणी थोडं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि चौकाराकरिता चेंडू निघून जातोय. पुन्हा फुल टॉस हवेत आहे बॉल आणि इथे विकेटचं पतन. स्ट्रेट टू द पॉइंट फिल्डर. विकेट गॉन. फर्स्ट विकेट गॉन. बॅटर करण या ठिकाणी बाद झाला. चौकार आला आणि त्याच्यानंतर झेल स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळू बाद होतो आणि धक्का लागला तो पहिला नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला. जरूर आपण पाहत होतो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील आपण आज चौथा सामना आणि सुरुवातीला आपण जर पाहिलं तर पहिला धक्का देत असताना मात्र गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चांगला कमबॅक केलाय राहुलला आणि तसे राहुल जर पाहिल्या तर मागील स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्याने पटकावला. पुन्हा विकेट धोक्यात. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु मग झेल ड्रॉप. स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये राहुलनं कमालीचं गोलंदाजी त्यांनी साकारली आणि इथे सुद्धा मात्र चांगली सुरुवात करतोय आणि या ठिकाणी झेल ड्रॉप जीवनदान मिळाला फलंदाजाला. करण आणि त्याच्या सोबतीला विकी भंडारी खेचून मारला. फटका हवेत. पुन्हा डीप मध्ये तुषार आहे आणि तुषारची मात्र हुशार कामगिरी पाहायला मिळाली. अजून विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला. त्याचा जरूर आपण या ठिकाणी शुभ सन्मान संपन्न करणार आहोत. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहत आहोत. 2 विकेट्स आतापर्यंत राहुलनं प्राप्त केल्या. संघाची धावसंख्या आपण धावफलक्यावरती जर पाहिली तर 6 धावा आपण पाहत आहोत. न्यूमॅन मिस्टर दीपक आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. आज काही खेळाडूंची पात्र पाहिजे तर प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा संघामध्ये आणि आता मात्र जे खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. सरळ बॅटिंग लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हवेत गेला. शॉट स्ट्राइक कव्हरला फिल्डर. आज कॅचिंग जर पाहिली तर चांगल्या प्रमाणे पाहत आहोत मेहर एलम बागोसच्या वतीनं आणि अखेर राहुलनं पहिल्याच ओव्हरमध्ये 3 सफलता प्राप्त केल्या. आज या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे फलंदाजानं अधिराज्य गाजवलं परंतु या ठिकाणी राहुल मेहरचं कौतुक करावं लागेल की या पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी या संघाला प्रतिस्पर्धी संघाला मात्र कुठेतरी बागपुटला ढकल असं म्हणावं लागेल. 3 सफलता प्राप्त केल्या आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि जरूर वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊ आणि त्याचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. वाचिंगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोषदादा मोरे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. संतोषदादा सोरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो. सूर्याजी सुतार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान उबदार मायाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय बाबाजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सूर्याजी सुतार यांच्या शुभ हस्ते सन्मान. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल भैरवी चषक
25चा हा देखणं नियोजन. पुढील सन्मानित शिवाजी घरत आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. सन्मानित शिवाजी घरत यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. पुन्हा मी सूर्याजी सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शिवा घरत यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करा. तदनंतर वालचिंगाचे युवा उद्योजक सन्माननीय स्वप्नीलजी सोरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करणार आहोत. युवा उद्योजक वालचिंगावचे सन्माननीय स्वप्नीलजी सोरे यांना आपण सन्मानित करूया. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या आपण माध्यमातून देत आहोत. आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सर्वांचं पुण्याच्या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. जाऊया आपण पुन्हा ऑनगोईंग मॅच कडे. सामना सुरू आहे. मेहर 11 बापगाव विपक्ष नक्षत्र सूत्रपाडा पंचाच्या वतीने 22चा इशारा. अवांतर धाव इथे मात्र जोडली गेली आणि दुसरा षटकाचा खेळ चालू असताना संघाची धावसंख्या 3 गडी बाद 9. पहिला फलंदाज पाहिले तर 5 च्या आकड्यावरती बाद झाला आणि 6 वरती 3 अशी परिस्थिती आपण पाहिली आणि आतापर्यंत 9 धावा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. तुषारनं षटकाला सुरुवात केली दुसऱ्या ओव्हरमध्ये. ऑन साईडला खेचून मारला चेंडू चला अगदी स्क्वेअर लेकडे. फिल्डर तिथे मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉपिंग. आज ओमकार दलवीची सुद्धा मात्र बापगाव संघामध्ये आपल्याला अनुपस्थिती पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे चौधरीपाडा संघाचा विचार केला तर योगेश कुलूची आज अनुपस्थिती आहे. महेंद्र भाकरे सुद्धा आपल्याला आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत नाहीये. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जे हजीर ते वजीर असतात. दरम्यान आमच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय संतोष दादा सोरे साहेब जरूर रजा घेतात. परंतु या ठिकाणी फटका लाजवाब. चेंडू चला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अगदी ओव्हरपिच चेंडू होता त्याच्यावरती मात्र फरफिली कनेक्शन पाहिलं आपण. करण तरीच्या बाटमधून हा षटकार पाहिला आपण आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती टीम चौधरीपाडा संघाला आणि एकदा फटका करण तरीच्या बाटमधून पाहिला आपण. हो पुन्हा एकदा आखुटा पता चेंडू होता. ऑन साइडला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम. मात्र फटक्यांची आतिषबाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. जरूर षटकाला आपण तुषारने सुरुवात केली. चांगला लेंथवरती त्यांनी मात्र चेंडूची हाताळणी केली परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी आपल्याला कडवट पाहायला मिळाला. कारण तुषारच्या एका षटकाच्या स्पेलमध्ये तब्बल 16 धावा फलंदाजाने जोडल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. जयहिंद देवरुंग आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी येवई. दोन्ही संघांना मात्र पूर्णपणे रेडी राहायचं आहे. मॅच चांगली होईल परंतु चालू असलेला सामना सुद्धा मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करेल. त्यात काही शेकडे फटका चांगला पाळतो. गॅपमधून चालल्या ते फिल्डर आहेत. चांगला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये हा चेंडू पाठवण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी चांगली सेव्हिंग चांगला स्टॉपिंग
आणि अखेर फलंदाजाने मात्र फक्त एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. शालिकने मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. जरूर टीम मेहर एलम बागबॉसला 3 धावांना पॅरालाइज या ठिकाणी केलेला आहे, कारण त्यांचा 12 खेळाडू त्यांच्या संघाच्या गडवेशामध्ये नाही, परंतु इथे हुक केला. चेंडू चालला वेगाने फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड खूपच फास्ट आणि चेंडू जाऊन धडतो सीमारेषेला. 4 धावांसाठी चौकार. थोडंसं शॉर्ट पिच चेंडू लाईन पाहिली तर कुठेतरी लेग स्टंपच्या थोडीशी बाहेर लेत आपण पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र हुकचा अंदाज पाहिला आपण करणच्या वतीनं. करण चांगली बॅटिंग करतोय सध्या. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. एक चौकार पाहिला. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याला साथ देतोय फलंदाज प्रदीप, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. आणि या सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 27 धावा आतापर्यंत धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. ओ फटका हवेत. स्टॅम्पिंग लॉंग ऑन डीप मध्ये आहे, जवळपास मिडॉनच्या जवळपर्यंत मात्र त्या ठिकाणी पोहोचला गेला आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल योगेशने कलेक्ट केला आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी करण तरे. हे रिप्लेमध्ये तुम्ही दृश्य पाहू शकाल, ज्याप्रमाणे चेंडू अगदी लॉंग ऑन कडे गेला. 1 2 3 तिसऱ्या अट्ट्यामध्ये मात्र तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला आणि अखेर मोठी विकेट्स प्राप्त करून दिली गोलंदाज शालिकने आपल्या संघाला. हा चेंडू सुद्धा मात्र पण हवे. स्वतः गोलंदाज सॉफ्ट डिस्मिसल कॉट अँड बॉल बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त करतोय. फलंदाज बाद होईल मिस्टर निलेश. अखेर शून्यावरती मात्र तो बाद होऊन माघारी परतला. न्यूमॅन हरिकेतला आपण जास्तीत जास्त इज अ बॉलर म्हणून पाहत असतो, परंतु आज त्याला मात्र बॅटिंगची संधी मिळाली. त्याला प्रमोशन दिले गेले 7व्या क्रमांकावरती. जरूर तो आता मात्र या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करेल आणि जसा मैत्रीच्या आतमध्ये जरूर प्रदीपने त्याला मात्र एक्झॅक्टली कान मंत्र दिलं की तुला कशा पद्धतीने इथे खेळायचं आहे. आणि जेव्हा आपल्या समवेत एखादा अनुभवी पार्टनर असतो तेव्हा मात्र त्याचा आपल्याला फायदा होत असतो आणि तो फायदा उचलतोय हरिकेत. चेंडूला उचललाय, फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी. ज्येष्ठ समाजसेवक नागरिक जीवन काका यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो चेंडूला थोडीशी आपटी दिली. अगदी ऑस्ट्रेलियाचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू मात्र निर्धावाने मात्र त्या ठिकाणी सांगता झाली आणि अखेर शालिकचा स्पेल मात्र या ठिकाणी संपन्न झाला. तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केला, परंतु 2 प्रमुख विकेट्स शालिकने प्राप्त केले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 11च्या धावकुतीने धावा संख्या इथे मात्र जोडल्या गेल्या. 33 धावा आपण धावफलकावरती पाहत आहोत आणि ज्या पॅनल्टीच्या धावा आहेत त्या आम्ही 8 करतोय, लक्ष असू द्या. 33 + 3 36 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत.
3 धावा आपण ऍड करतोय, कारण स्पर्धेचा मुख्य नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. डावातील शेवटचं षटक आणि चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विक्रम. आपण विक्रमला सुद्धा आपण सातत्याने जास्त गोलंदाजी करताना पाहिलेलं नाही, कारण आज ओमकारची अनुपस्थिती आहे आणि त्याचमुळे आता मात्र विक्रमवरती जो विश्वास संघटनाने दाखवलाय तो विश्वास मात्र सार्थ ठरवेल. काय युवा आहे. फिल्डिंग मध्ये जरूर बदलाव करण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साइडला आपण जर पाहिले तर मिड विकेट आहे, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फॅनलीकडे फिल्डर तैनात आहे आणि जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली या 5 क्षेत्ररक्षक आपल्याला ऑफ साइडला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, डीप कव्हर पॉईंट आय थिंक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक तुम्ही फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वाईडिश मिड ऑफला फिल्डर तैनात आहे आणि हा फटक्या केला लॉंग ऑन वरती. तुषार आहे स्वतः संगणक, चूक करणार नाही, पकडला जाईल आणि समाप्त होतो प्रदीपचा खेळ. धक्का क्रमांक 6 लागेल या ठिकाणी नक्षत्र सौदरपाडा संघाला. प्रयत्न चांगले होते फलंदाज प्रदीपच्या वतीने, परंतु कुठेतरी लॉंग ऑन सीमारेषा मात्र त्याला ओलांडता आली नाही, कारण त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू धाव मात्र सरळ विसावला गेला. दरम्यान यवईगावचे सर्वांचे लाडके काका अर्थात ज्येष्ठ काका जीवन काका यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. काकांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन तुम्ही स्थानापन्न व्हा. सध्या तुम्ही VIP कक्ष पाहू शकाल, मान्यवर कक्ष भरपूर संख्येने मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत आहोत. पुन्हा फटका अभेद केलेला आहे, चेंडूकडे पुन्हा तुषार आणि हुशार कामगिरी करतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विक्रम. वेलकम काका, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि वेलकम मनोज गाठाल. थोडासा इको कमी करायचा समीर. बॅक टू बॅक 2 सफलता इथे मात्र प्राप्त केल्या गेल्या आणि गोलंदाज विक्रम इज ऑन हॅट्रिक. पहा काकांचं इथे शुभागमन झालं आणि प्रथमतः त्यांनी गणपती बाप्पांना नमन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. हीच परंपरा असते मित्रांनो आणि म्हणून आपण नेहमीच म्हणतो की ओल्ड इज गोल्ड. हे संस्कार असतात, जुनं ते सोनं. नवी फलंदाज इंटरव्ह्यू 9व्या क्रमांकावरती नागेश. थोडीशी नाजूक परिस्थिती आता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टीम नक्षत्र सौदरपाडा संघाची कारण पूर्णपणे संघ त्यांचा या ठिकाणी आज उपस्थित नाहीये, त्यामुळे मात्र ही परिस्थिती आपण पाहत आहोत. हो, चेंज ऑफ पेस विकेट, हॅट्रिक डिलिव्हरी होती, परंतु या ठिकाणी काय टर्न प्राप्त करतोय आणि ही गोलंदाजी पाहिल्यानंतर असं वाटतं की आज कुठेतरी ओमकार दलवीची मात्र उणीव भासणार नाही या संघाला, ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत स्पेल इथे मात्र हाताळलाय. आय थिंक 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले, 2 विकेट्स त्याने प्राप्त केला. डॉट चेंडू सुद्धा मात्र इथे आपण पाहिला. आय थिंक प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये काल आपण ओमकार दलवीला पाहिलं. हो, फुल टॉस, परंतु त्याच्यावरती सुद्धा मात्र मोठा फटका मात्र त्या ठिकाणी जनरेट करू शकले नाही आणि पंचाचा आपण पाहू शकाल इशारा एक्झॅक्टली वाईट येतोय. 1+1 अतिरिक्त 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. कुठेतरी बुडक्याला काठीचा आधार असं आपण म्हणू शकतो, कारण धावांची जरूर इथे मात्र आवश्यकता आहे, परंतु या धावा कुठेतरी आता अतिरिक्तच्या सौजन्याने आपला पाळा बनतायत. परंतु हरकतकडे ती क्षमता आहे की इथून तो जरूर किमान एका दुसरा मोठा फटका खेळू शकतो, कारण 3 लिगली चेंडूचा खेळ अजून मात्र येणं बाकी या पहिल्या इनिंग मध्ये. परंतु या ठिकाणी विक्रम अगदी फिरकी करतोय आणि खेळपट्टीचा चांगला तो वापर करतोय, परंतु या ठिकाणी जास्तच टर्न चेंडूला प्राप्त केला आणि त्या अनुषंगाने मात्र पुन्हा एक अवांतर चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं. परंतु फलंदाज एसटीचे झालेला आहे. यस,
खेळपट्टीवरती आता आपल्याला सेकंड लास्ट जोडी पाहायला मिळत आहे. नागेशच्या सोबतीने आपण पाहू शकाल या ठिकाणी भूषण आलाय 10व्या क्रमांकावरती. शपलोन केल्याचा प्रयत्न. आय थिंक चेंडू पुन्हा मात्र त्या ठिकाणी टर्न प्राप्त करतो. एस्टांच्या डोक्यावरून मात्र फ्लाय झाला. पंचांचा पुन्हा 22चा इशारा पाहिजे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही बॅटच्या स्वरूपात मात्र विक्रमनं धाव खर्च केले नाहीये. अतिरिक्त जरूर त्याने धावा खर्च केल्या 3, परंतु महत्वपूर्ण 2 सफलता त्याने मात्र प्राप्त केल्या. आणि या कुठेतरी मात्र अंडर 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतायत या मॅच मध्ये मेहर 11 बांगवा. फुल रेंज पुन्हा मात्र स्विंग प्राप्त करतोय. चांगली लेंथ तिथे मात्र त्या ठिकाणी मेंटेन केली गोलंदाज विक्रमनं आणि त्याच अनुषंगाने मात्र वारंवार चेंडूची हाताळणी करतोय. हो बॅटची कडा अगदी वरची कडा लागली. शॉट टर्मिनल क्षेत्ररक्षक जरूर तिथे उपस्थित आहेत. फेकी चांगली झाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव प्राप्त केली गेली आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. अखेर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 41 वरती 8 अशी परिस्थिती आपण पाहिली आणि या सामना जिंकण्यासाठी टीम मेहर 11 बापगाव संघाला 42 धावांची आवश्यकता. या धावांचा अखेर पाठलाग होईल की नाही तोपर्यंत जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. टीम गावदेवीसपुर येवई विपक्ष जय हिंद देवरुंग अशी लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ही लढत पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल. पहा दोन्ही संघ नायक आता मात्र संगतीत येत आहेत, परंतु कुठला संघ नायक या स्पर्धेतून लवकर पोहोचेल घरी हे सुद्धा पाहावं लागेल. आणि मी सन्माननीय येवईचे ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांचे लाडके जीवन काकांना विनंती करतोय, काका या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. स्वर्गीय कुसुमबाई महादू सोरे हा तुम्हाला टॉस बॉक्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जरूर त्यांना आपण या टॉस बॉक्सच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. हा एक छोटासा प्रयत्न आई काल भैरवी वालचिन संघाच्या वतीनं. वेलकम पवन अँड वेलकम संजय. मॅच खूप चांगली रंगेल त्यात काही शंका नाही आणि आमचे जीवन काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला पाहू शकाल यशवंत दादा सोरे आणि दुसऱ्या बाजूला संतोष दादा मोगरे असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. संजय कॉल करतायत. यशवंत दादा सोरे यांची मागणी आहे. क्या बात आहे. काकांचा आशीर्वाद सुद्धा येवई संघाच्या बाजूने. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. संजय टॉस जिंकलेला आहे. जरूर या खेळपट्टीवरती धाबा सुद्धा होत आहेत आणि जर तुम्ही चांगला प्रयत्न केला तर गोलंदाज सुद्धा मात्र या खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करू शकतात. तर एक्झॅक्टली तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. जरूर आपल्या शेजारी संघ आहे, वालचिन संघ म्हटलं तर शेजारी गाव आहे आणि जरूर चांगलं तुमचं नातं आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाबद्दल तुम्ही काय सांगणार ज्याप्रमाणे त्यांचा खेळ या सीझन मध्ये राहिलेला आहे? त्यांचा खूपच सुंदर खेळ राहिलेला आहे. 4 षटकामध्ये किती धावसंख्येवर प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45. एक प्रश्न असा की प्रत्येक स्पर्धेमध्ये मनोज घाटाल असेल किंवा सॅम असेल हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करतात, परंतु ऑलराऊंड तुमचा परफॉर्मन्स जर पाहिला तर कुठेतरी तुमच्या खेळाडूंकडून मात्र तो कार्य होत नाही. याचं रिझन काय आहे? सर्वात जास्त माझ्याकडूनच होत नाही. जरूर तर या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न कराल? प्रयत्न तर करणार आहे. जरूर. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पवन म्हणतात ना की रात्रभर पीठ डला आणि येऊन कुत्र्याने खाल्ला अशी परिस्थिती सध्या तुमच्या संघाची आहे. दिवसभर तुमचा खेळ चांगला होतोय परंतु कुठेतरी या क्वालिफिकेशनच्या मॅच मध्ये तुमचा संघ माघारी येतोय. काय रिझन आहे? विजय घेण्याचे कॉम्पिटिशन पडतं. जरूर. आणि मी नेहमीच सांगतो की तुम्ही एका खेळाडूवरती जर अवलंबून राहिले तर तुम्ही कुठल्याच स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद पटकवू शकणार नाही. त्यासाठी तुमचा सर्वांचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. तर या स्पर्धेसाठी खास काय स्ट्रॅटेजी तुमची असेल? बघूया आता मैदानात काय होतं ते. बॅटिंग गरजे कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त. स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? स्पर्धा तर खूप छान आहे. आम्हाला खेळायला संधी दिली त्यावर धन्यवाद. जरूर. तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि किमान इथून तुम्ही एक ट्रॉफी घेऊन जाणार यात सुद्धा तुम्हाला मी सदिच्छा देत आहोत. तर जरूर मित्रांनो नाणेफेकी संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला आहे आई गावदेवी येवई संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू. कॉम बॉक्स संजय माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सध्या तुम्ही व्यासपीठावर पाहतायत उपस्थित आमचे आयोजकांच्या भूमिकेमध्ये ही मंडळी आपण पाहतोय. या ठिकाणी दुसरा डाव सुरू झाला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबादची संधी. फलंदाज धावबाद. चुकीचा कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ही धाव नव्हती खरं तर.
परंतु नॉनस्ट्राईक एंडच्या बॅटरनं धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर डायमंड डकचा तो शिकार होतोय. पहिला धक्का. आशिष मोगरे, ओमकार भोईर, एवन जोडी प्रताप सुतार आणि नरेश भोईर ज्यांनी पाण्याची व्यवस्था आम्हाला केलेली आहे. तसेच साहिल मोगरे आणि उमेश सुतार हे सध्या व्यासपीठावर आहेत. खरं तर आपले आयोजक आहेत, परंतु खूप चांगली मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाली आहे. यशस्वी स्पर्धा होणार यात मात्र शंका नाही. विकेट मिळाली अवघ्या पहिल्याच बॉलवर. टार्गेट या ठिकाणी तब्बल आपण पाहतोय 42 धावांचा पार करायचं. न्यू बॅटर शालिक मैदानामध्ये एंटर होतोय. सामना करेल बॅटर राहुल. हो ऑन द राईट्स. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या लगत बॉल अडवण्यात आला आणि फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहताय स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत. त्या 2 धावा जरूर मेरे 11 बांगो संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाला देवरुंपाण्याचे ज्येष्ठ क्रिकेटर सन्मान्य दिलीप गोडे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दिलीपजी गोडे. आपण सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिल्या बॉलिंग मार्क वर तुम्ही करण तरेला पाहतात. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. प्रत्येक ओव्हर मागे 10 ते 11 रन्स इथून कंप्लीट कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. ओ माय गॉड, एक्सप्रेशन्स वरून वाटते की बॅटला स्पर्श होता. कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटलेले आहे. राहुलला जीवन दान मिळालेलं आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे कमी रन्स असतात वाचविण्यासाठी त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या बरोबर उत्तम क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते आणि इम्पॉर्टंट म्हणजे कॅचेस तुम्हाला पकडायचे असतात. परंतु यावेळेला ही मिस्टेक येणारा का सांगेल कितपत योग्य होती. राहुलची विकेट धोक्यात होती. राहुल चांगल्या फॉर्मात आहे. नेहमी आपण राहुल आणि ओमकारला चांगली सलामी देताना बघत असतो, परंतु आज ओमकारची अनुपस्थिती आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहतात की शून्यावर एक गडी देखील तुम्हाला मिळाला होता. दुसरा फलंदाज इथे बाद होऊ शकला असता. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे. यावेळेला पुल केला ऑन साइडला. बॉल हवे ते फिल्डर टच करतोय आणि फलंदाज बाद. अखेर धक्का लागतोय मेहर 11 बापगाव संघाला. राहुल बाद. की जाणवली असेल तो या संघामध्ये नाही आणि आपण पाहतो की संघ आता अडचणीमध्ये जरूर होता. ज्या वेळेला पहिलं सत्र होतं फार कमी रन्स त्या ठिकाणी जोडण्यात आल्या, परंतु या मैदानावर आपण जर विचार केला तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर ही विकेट तुम्हालाही साथ देणार आहे. कारण दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की अगेन्स्ट विंड असते, हवा थोडीशी विरुद्ध दिशेने असते उजव्या त्याच्या फलंदाजांसाठी. त्याच्यामुळे या सत्रामध्ये मी म्हणेल जर गोलंदाजी अचूक दर्जाची राहिली तर या मॅच मध्ये तुमचा पलटवार होणार आणि सध्या तरी तेच काम सुरू केलेलं आहे. डाव्या हाताचा बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. हेमंत ऑन स्ट्राइक असेल. ओव्हर द विकेट ना करण. हेमंत साठी हा बॉल थोडासा मागे गेला. शॉर्ट जॅब करत असताना एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा आता लागल्यात त्या 3 ऑन द बोट. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त अटॅक पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळालाय. हात कोलू दिलेले नाहीयेत सध्या फलंदाजांना मेहर 11 बापगावच्या. अशाच टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचे आहे आणि महत्वाचं म्हणजे सुरुवात चांगली मिळवायची होती आणि ती सुरुवात करण तरेन आता नक्षत्र चौधरपडा संघाला मिळून दिले. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला पूल करायचं होतं, पायांना बॉल लागला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ दी पॉवर प्ले. धावा धाव फलकावरती फक्त 4.
आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज पाहुणे मंडळी फार मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळाले. या स्पर्धेचा आनंद घेताना यानंतर जयंत देवरुंगच्या विरोधामध्ये गावदेवी येवई असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक बिग मॅच यानंतरचा सामना एक चित्त थरारक होईल, परंतु हा सामना देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार यात शंका नाहीये. कारण मेहर 11 बापगावला चांगला सूर बसल्या मागच्या स्पर्धेमध्ये मुठवळच्या हा संघ फायनल पर्यंत पोहोचला होता. तो आत्मविश्वास आणि तो मोमेंटम आता या स्पर्धेमध्ये घेऊन नक्की ते चांगला खेळतील. क्षेत्ररक्षण थोडस विखुरलेलं पाहायला मिळेल आणि बघा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये असतो ना त्या वेळेला कॅप्टन साठी थोडं डोकेदुखी ठरतं. आज महेंद्र सुद्धा संघामध्ये नाही, आउटफील्ड मधील एक ग्रेट फिल्डर. ज्या वेळेला तुमचा संघ पूर्ण पॅक संघ असतो त्यावेळेला खरं तर अशी परिस्थिती येत नसते. आज नवोदित काही खेळाडू आहेत त्याच्यामुळे त्यांना आता महत्वाच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी सेट करत नाहीयेत सध्या तरी कॅप्टन. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता सुरू. गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये नक्षत्र 11 चौदरपाडा संघाचा हरिकेत येतोय बॉलिंग मार्कवर. चला वेळ जास्त घेतात चौदरपाडा टीम. लास्ट ऑफिशियल कॉल. हरिकेत सज्ज होतोय ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल हरिकेतचा कॅप मध्ये ग्रेट शॉट, परंतु स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल वरती येतोय. चांगला फटका होता. कंट्रोल हुक पाहायला मिळाला बॅटरचा. एकच धाव त्या ठिकाणी घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे आणि या एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या त्या 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. आई काल भैरवी चषक 2025 चा दुसरा दिवस आणि पहिल्या फेरीतील हा चौथा सामना तुमच्या समोर आहे. सकाळी आपण बघितला जे सावरदेव किरवली संघानं विजयानं सुरुवात केली, त्यानंतर मकरंद स्मृती मुठवळ या संघाने विजय मिळवला आणि आज न्यू एकविरा सावध संघानं पहिल्या विजयाची नोंद केली. एकूण 8 स्पर्धांमध्ये एकही सामना त्यांना जिंकता आला नव्हता. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो हरिकेतचा फुलर लेंथ होता, यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला. उत्तर नव्हतं बॅटरकडे. बॅकलिपला येऊच दिलं नाही. बॅट येण्या अगोदर बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल. हरिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यॉर्कर लेन पुन्हा एकदा अपील त्या ठिकाणी झाली आणि फलंदाज बाद. धक्का लागतोय. बोल्ड झाला आय थिंक त्या ठिकाणी. बोल्ड स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला आणि आपण पाहतोय दुसरा धक्का मेहर 11 बापगाव संघाला येथे लागलेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. फक्त टाईप करा आपल्या स्मार्टफोनवर आई काल भैरवी चषक 2025 आणि स्पर्धेचा घर बसल्या तुम्ही आनंद घ्या. न्यू बॅटर मैदानामध्ये योगेश एंटर होतोय. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर मला तो सामना आठवतो की कॅप्टन तुषारने येऊन एक षटकार मारला होता. क्वालिफाईडची ती मॅच होती किरवलीच्या विरोधात मेहर 11 बापगाव. म्हणजे तुषारी चांगला बॅटिंग करू शकतो. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. यावेळेला ऑन साइडला स्विंग केलेला बॉल हवेत. विकेटचं पतन. धक्के पे धक्का दे धक्का. अनदर विकेट गॉन. लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज तुम्ही हरिकेतला पाहतात. विकेटचे हॅट्रिक तो पूर्ण करणार का? बरं आज आपण विचार केला तर नक्षत्र 11 चौदरपडाचे प्रमुख 5 ते 6 खेळाडू संघामध्ये नाही आहेत, परंतु तो दबाव घेतलेला नाहीये.
बघा जो हाजीर तो वजीर असं म्हटलं जातं, कारण आपण कोणत्या खेळाडूंवरती अवलंबून राहिलो तर कधीच आयुष्यामध्ये पुढे जाणार नाही. जे आपल्याकडे फिल्डर्स आहेत, जे आपल्याकडे प्लेयर्स आहेत, त्यांना घेऊन जिंकण्याचं तुम्ही उद्दिष्ट ठेवा. आणि तो इंटेन्शन सध्या चौदरपाडाचा बघायला मिळाला. हॅट्रिक बॉल होता जरूर आणि ते बॉल सरळ फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. तरी आपण पाहतोय चांगला फाईट बॅक नक्षत्र चौदरपाडाच्या गोलंदाजांनी केलेला आहे. कारण पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 13 धावा फलंदाजांना इथे बनवता आलेल्या आहेत. इथून आता डाव पुढे न्यावा लागेल मोठ्या फटक्यांसोबत, तेव्हा तुम्ही विजयी व्हाल. अथवा तुम्ही फक्त लक्ष्याच्या जवळ पोचाल परंतु लक्ष्य गाठणार नाहीत जर तुम्ही सिंगल कंप्लीट करत राहिलात तर. कारण वेळ आता तुमच्याकडे कमी आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 29 धावा तुम्हाला करायच्या आहेत. सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहतो तुषार चांगला सेट दिसतोय. तो खिलाडू कक्षामधूनच सेट होऊन आला, कारण एक षटकार आणि एक डबल त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाली. आणि आता त्याला साथ चांगली देणार का शालिक? शालिक फार लेट ऑर्डरला नेहमी बॅटिंग करण्यासाठी येतोय, परंतु आज 1 ते 2 खेळाडू अनुपस्थित आहेत, त्यामुळे शालिकला टॉप ऑर्डरला बॅटिंग करण्यासाठी यावं लागलं. परंतु ती जबाबदारी आता जी मिळाली आहे ती जबाबदारी इथे तो पेलणार का? अनेक सारे प्रश्न इथे निर्माण झालेत. समस्या तुमच्या समोर येतच राहतील, संकट तुमच्या समोर येतच राहतील, परंतु त्याचं समाधान तुम्हाला शोधावा लागणार आहे. चला वेळेबद्दल सेकंड वॉर्निंग सर तुम्ही घेऊ शकता एक फिल्डर आतमध्ये. सर आतापर्यंत विचार केला तर 2 ओव्हरसाठी 16 मिनिटे घेतलेले आहेत. एक्झॅक्टली तुम्ही प्लेअर आतमध्ये घेऊ शकता रूल्स प्रमाणे. सूचना फक्त एकच वेळेला दिली जाते, परंतु 2 वेळेला वॉर्न केलं. आता अंपायर्स ऑथोराइज आहेत. ओ माय गॉड, काय चेंडू होता आणि बॅटरनं सुद्धा एका हाताने प्रयत्न केला होता बघा. जणू काय बॅडमिंटन किंवा टेनिस खेळतोय ज्या पद्धतीने बॅट चालवली होती. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे जात असताना 14 वर 42 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 28 धावा येथून दूर आहेत विजयापासून. मानव तरे गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्मर. ओ क्लीन बोल्ड, दांडीगुल फलंदाज बाद. खेळाडू बाद झाला. शालिक या ठिकाणी बाद होताना दिसला आणि अखेर धक्का लागला तो 3रा मेहर 11 बापगाव संघाला. न्यू मॅन इन नवीन बॅटर
जितेन मैदानामध्ये एंटर होतोय. 5वा धक्का लागला आतापर्यंत आपण पाहतोय. 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. मानव तरे फुल टॉस होता, फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला. आज बरेचशा यंगस्टर क्रिकेटरना संधी मिळालेली आहे. मानव तरे आता गोलंदाजी करतो आणि सध्या तरी आपण बघितलं की पहिला भरपूर बाउन्सर त्याचा पाहायला मिळाला, त्याच्यानंतर बोल्ड केला आणि इथे हा फुल टॉस होता, परंतु फलंदाजाला त्याचा फायदा उचलता आला नाही. 26 धावांची गरज आहे. 10 बॉल शिल्लक आहेत यावेळेला. विथ द स्विंग अटेंड केला, बॉलला पाठवला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जबाबदारी आता घेऊन खेळावं लागेल आपण पाहतोय, कारण इथून यानंतर जे बॅटर येणार आहेत ते टेल एंडर्स असतील. आता जितेश आणि तुषारला इथून संघाची ही धुरा सांभाळावी लागेल. जबाबदारी घेऊन त्यांना खेळ करावा लागेल या मॅच मध्ये विजय मिळवायचा असेल तर. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. हा येतोय डॉट बॉल. ग्रेट बॉलिंग. दबाव वाढत चाललेला आहे. समीकरण आपण पाहतोय. आता येणारे बॉल शिल्लक 8 आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये चौदरपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये. पुन्हा एकदा आणखी एक डॉट, परंतु मागे काय घडलेलं आहे. बॉल सरळ निघून गेला. लॉंग स्टॉप. सीमा पार. नशिबाचा चौकार मिळतोय मेहर 11 बापगावला. लकी रन्स. ह्या लकी रन्स आहेत फलंदाजासाठी. चौकाराने आपण पाहतोय आता धावफलक पुढे गेले. 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक. महत्वपूर्ण बॉल. एखादा मोठा फटका. ओ, प्रयत्न जरूर होता, परंतु हा डॉट बॉल आला आणि अखेर आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये 6 मध्ये करायच्यात. 21 धावा. दुपारचं सत्र रणरणत्या उन्हामध्ये हॉट मॅच सध्या सुरू आहे. मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही संघ पाहतायत तो नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. थरार क्रिकेटचा या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आई कालभैरवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून चित्त थरारक लढते आता आपण सातत्याने या विभागामध्ये अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये बघत आलेलो आहोत. कारण आता या विभागाचं नाव देखील आदराने घेतलं जातं. आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओमसई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन डिसिप्लिन शिस्तीसाठी खरं तर ओळखलं जाणार हे असोसिएशन आहे आणि फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा या विभागामध्ये असोसिएशनच्या अंतर्गत तुम्ही बघत आलेला आहात. आणि सध्या आता चला फिल्डिंग सेट करा. 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. शेवटचे 6 बॉल कोणाकडे इथून दिले जाणार. दीपकचा वापर केला जातोय. दीपक आपण बऱ्याचदा दीपकला गोलंदाजी करताना बघितलेला आहे, परंतु मध्यंतरी दीपक थोडासा ब्रेक त्याने घेतला होता. चला एक फिल्डर आतमध्ये घ्यायचं. अंपायर एक क्षेत्ररक्षक आपण सर्कल मध्ये घ्या, कारण दिलेल्या वेळेपेक्षा तुम्ही 5 मिनिटं अधिक घेतलेले आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतो. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ही पॅनल्टी आहे ना, ही बऱ्याच संघांना महागात पडते. जेव्हा एक फिल्डर आतमध्ये येतो गॅप मोठे राहतात आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. भिरकावून दिल्या बॉलला स्लॉग स्वीप करत असताना तुषारच्या बॅट मधून येतोय षटकार.
मेरे दोस्त सरपंच जी तू तो छा गया. तुषार भंडारी पुन्हा एकदा संकट मोचकाची भूमिका पार पाडत असताना मॅच मध्ये. यस डीजे. बघा क्षेत्ररक्षण बदललं जरूर परंतु फिल्डरांचा फायदाच झाला नाही. आपण पाहतो की बॉल सरळ हवेतूनच निघून गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नक्षत्र 11 चौदरपाडाच्या बाबतीत असंच घडलेलं. या संघामध्ये काही गोलंदाज एका ओव्हरमध्ये 4 देत नाही तर एका ओव्हरमध्ये 30 देतात. आपण अनेकदा बघितलेलं. दीपक इथून पलटवार करणार का? 9ची गरज आहे. क्लोज फिल्डिंग आहे. स्वीप केलेला पुन्हा एकदा. वॉट बॅटिंग. काय फटकेबाजी करतोय तुषार. हुशार कामगिरी करत असताना 4 धावा चौकार. ग्रेट बॅटिंग. समीकरण फार सोपं झालेलं आहे. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. हवेमध्ये बॉल आहे आणि फिल्डर जज करतोय. विकेट मिळाली आहे. तुषार भंडारी गोज बॅक टू द पवेलियन. नाराज असेल स्वतःवरती. मॅच फिनिश करता त्याला आली नाहीये आणि आता शेवटचे 2 बॉल 5 धावांची गरज आहे. काय मॅच रंगते. चित्त थरारक सामना. मी ज्या वेळेला टॉस झाला त्याच वेळेला अनाऊन्स केलं की मॅच ऑफ द आफ्टरनून. दुपारच्या सत्रामधील हॉट मॅच आणि ती हॉट मॅच सर्वांनाच या ठिकाणी आपण पाहतो आश्चर्याचा धक्का देते. कधी काय घडेल काय बिघडेल क्रिकेटच्या खेळामध्ये सांगणं कठीण असतं. तुषार भंडारी महत्वाच्या वेळेला बाद झाला. ज्यानं विजयाचे स्वप्न दाखवले होते. बघूया मॅच अजून तर संपलेली नाहीये. 2 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. दीपक पाटीलचा पलटवार आता पाहायला मिळाला. वार पलटवार अप अँड डाऊन्स. चढ उतार क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच येत असतात. नवीन बॅटर करण मैदानामध्ये 2 मध्ये 5ची गरज आहे. हा चेंडू फुल टॉस होता. वळवला आडव्या बॅटनं. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळाली आहे आणि 1 धाव. आता शेवटचा 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोल्डन चौकार की गोल्डन बॉल. काय दडले या बॉल मागे. कोण होणार विजेता या सामन्याचा. जबरदस्त मॅच. आई काल भैरवी चषक 2025 या स्पर्धेला एक वेगळं वळण देणारा सामना तुम्ही पाहतायत. कमाल केली आहे दोन्ही संघांनी. जोरदार टाळ वाजू द्या. 1 बॉल 4ची गरज आहे. फलंदाज तुम्ही पाहता स्ट्राइक एंडला जितेश आणि त्याच्या विरोधात गोलंदाज दीपक. जितेशच्या विरुद्ध दीपक असा सामना. 1 बॉल 4ची गरज. दीपक सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ने दबाव जरूर आहे. ओव्हर द विकेट आणि इथे हा चेंडू डॉट आणि याच बरोबर नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा वन द मॅच. 3 धावांनी इथे विजय मिळवला. तुषार भंडारीला झोप लागणार नाही. जबरदस्त खेळला परंतु सामना त्याला फिनिश करता आला नाही आणि अखेर हा विजय येते चौदरपाडा संघाला मिळाला. अभिनंदन चौदरपाडा टीम अँड हार्ड लक मेहर 11 बापगाव. खूप चांगला फाईट तुम्ही दिला या मॅच मध्ये. खूप चांगले लढलेत परंतु हा सामना तुम्हाला जिंकता आला नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम. सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच करण तरेला दिला जाणार आहे. कारण फलंदाजी करत असताना स्थिती थोडीशी नाजूक होती आणि त्यावेळेला महत्वपूर्ण धावा त्यानं जोडल्या. अष्टपैलू केस साकारणारा करण तरे ठरलाय या सामन्याचा सामनावीर.